श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर आज आहे भाऊबीज आणि आज यमद्वितीया देखील आहे. तर आज आपल्याला काही भावांना ओवाळण्याबरोबरच काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशी एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष हे सर्व नष्ट होऊन जातील आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील, दोष असतील, संकट असतील, विघ्न असतील तर ते सर्व दूर होऊन जातील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे, तो आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला अशा एका गोष्टीसाठी सुद्धा करायचा आहे, जेव्हा आपण खूप सारे प्रयत्न करतो पण त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. तर असं हे आपल्याला यश प्राप्ती होण्यासाठी, त्याचबरोबर आपले कोणतेही कामं करताना पहा मध्येच अडथळे येतात, ते कामं पूर्ण होत नाहीत आणि आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या होत नाहीत. तर अशा वेळेस पहा, आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. तर असा हा एक उपाय जर आपण केला तर आपल्या घरावर जी शत्रुबाधा आहे, जी शत्रूंची वाईट नजर असते, तर ती सुद्धा नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. घराला काही नजरदोष लागलेले असतील ते दूर होऊन जातील. तर हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ हे हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ परत पाहायचे असतील तर सबस्क्राईब करून त्या शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही प्रेस. तर बघा, जो कापूर आपल्याला जाळायचा आहे तो कापूर आपण भीमसेनी कापूर जर घेतला तर तो खूपच प्रभावशाली असतो. तो त्या भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते. आणि जो आपण साधा कापूर घेतो तर तो साधा कापूर जो आहे तर तो प्लॅस्टिकपासून बनवलेला असतो, त्यामुळे त्यामध्ये जास्त काही गुणधर्म आढळत नाहीत. आणि जो भीमसेनी कापूर आहे तर तो वनस्पतीपासून तयार झालेला आहे आणि तो नॅचरल आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. तर असा हा कापूर जर आपण आपल्याला आज जो उपाय करायचा आहे त्यासाठी जर यूज केला तर आपला जो उपाय आहे तर तो अगदी यशस्वी ठरणार आहे. जर आपल्याकडे तो कापूर नसेल तर तुम्ही तो कापूर नक्कीच घरी आणून ठेवा आणि प्रत्येक उपायाला तुम्ही हा असा कापूर वापरू शकता. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे. त्याचबरोबर बघा, आज यमद्वितीया देखील आहे आणि आज यमद्वितीया असल्यामुळं आपल्याला यमदेवाच्या नावाने एक दिवा लावायचा आहे. तो दिवा आपल्याला कणकेचा तयार करून घ्यायचा आहे आणि तो चारमुखी तयार करायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे. त्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. जमलंच तर त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं देखील टाका आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, जो शत्रुपीडा आहे, जी शत्रुबाधा आहे तर ही का होते, ती ही आपल्या घराला का लागली जाते. तर आपल्या घरामध्ये पहा, एखादी व्यक्ती येते आणि तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल भरपूर सारे वाईट गोष्टी चाललेल्या असतात, परंतु ती वरून आपल्याला असं दाखवत नाही, पण तिच्या मनामध्ये भरपूर साऱ्या काहीतरी वाईट चाललेलं असतं. तिच्या मनात असं चाललेलं असतं की आपल्या घराचं वाटोळं व्हावं, आपल्या घरामध्ये कधीच चांगलं होऊ नये, असं तिच्या मनामध्ये असतं. आणि बघा, प्रत्येकाने ही गोष्ट अनुभवलेलीच असेल की तुमचे जे शेजारी पाजारी आहेत ते सुद्धा खूप वाईट नजरेचे असतात. त्यांना जर तुमचं काही चांगलं झालं तर ते अजिबात देखवत नाही, तर त्या आपल्या घराला एकदम वाईट नजर लावतात आणि त्या वाईट नजरेचा आपल्या घराला नजरदोष लागला जातो. त्यामुळे अशा लोकांना अशा लोकांची नजर आपल्याला लागावू नये यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये असे काही उपाय देखील करायचे असतात. तर बघा, घरामध्ये देखील आपण भरपूर प्रमाणामध्ये वाईट शब्द उच्चारण करत असतो. म्हणजे काय, तर आपण स्वतःसुद्धा मुलांना काही वाईट शब्द बोलतो किंवा मग आपल्या तोंडातून भरपूर सारे वाईट शब्द निघले जातात. त्यामुळे घरामध्ये जी नकारात्मकता साठली जाते आणि ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होऊ देत नाही किंवा मग आपल्या घराला कोणत्याही प्रकारचे आनंदी राहू देत नाही. त्यामुळे अशी ही नकारात्मकता साठलेली आहे तर ती सुद्धा घालवण्यासाठी, असे वास्तुदोष जर असतील घरामध्ये तर ते घालवण्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. असे हे दोष असतील, संकट असतील, हे दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तर तुम्ही भीमसेनी कापूर घ्या. जर तुमच्याकडे नसेल तर मग तो तुम्ही घरी आणून ठेवा. आता
सध्या जर तुम्हाला जवळ तुमच्या कापूरच नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल, पण 3 कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या. आता आपल्याला जे तेजपत्ता म्हणतो आपण ते घ्यायचं आहे. म्हणजेच काय, एक तमालपत्र मसाल्यामध्ये आपण वापरतो पहा, ते तमालपत्र एक आपल्याला घ्यायचं आहे. ते पण आपल्याला एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे. कुठे तुटलेलं आहे, फुटलेलं आहे असं नाही घे. आता बघा, आपल्याला कोणता त्रास होत आहे त्यानुसार त्या तमालपत्रावरती आपल्याला लिहायचं आहे. आता बघा, तुम्हाला जर शत्रुबाधा असेल तर तुम्ही त्या तमालपत्रावर शत्रुबाधा असं लिहायचं. जर तुम्हाला वास्तुदोष असेल तर वास्तुदोष लिहायचा. जर तुम्हाला पितृदोष असेल तर पितृदोष लिहायचा. तर त्या पत्रावरती आपल्याला लाल पेनने. आता बघा, तुम्हाला जर माहीतच नाही की तुम्हाला कोणता दोष आहे तर मग तुम्ही सर्व दोष जरी त्यावरती लिहिले तरी चालतील, किंवा मग तुम्हाला यापैकी सर्वच दोष असतील तर मग ते सर्वच दोष आपल्याला छोट्या अक्षरामध्ये त्या तमालपत्रावरती सर्व लिहायचे आहे. बघा, जो काही आपण कापूर आहे घेतलेला तर तो कापूर आपल्याला पेटवायचा आहे. तर तो पेटवताना आपल्याला काडीच्या पेटीने पेटवायचा नाही. जो दिवा आपण लावून घेतलेला आहे त्या दिव्यानेच आपल्याला तो कापूर पेटवायचा आहे. आता काय करायचं आहे, हे जर आपण जे काही कापूर घेतलेला होता तो जाळलेला आहे तर तो प्रज्वलित केला. त्यानंतर आपल्याला ते तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्याला एका साईडने चिमट्याने पकडायचं आहे आणि ते आपल्याला त्या कापरावरती झरून पूर्ण जाळायचं आहे. आणि जाळत असताना आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, काही तुमच्या मनामध्ये दोष लागलेले असतील, काही बी असू द्या, ते सर्व तुम्हाला तिथे व्यक्त करायचं. तर बघा, हे सर्व जाळून झाल्याच्या नंतर ती राख थंड झाल्याच्या नंतर ती राख आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, घराच्या बाहेर यायचं आहे आणि ती आपल्याला, ही जी राख आहे तर ती आपल्याला उजव्या हातात धरून एक फुंकर मारायची आहे आणि वरच्या साईडला म्हणजे ब्रह्मांडाच्या साईडला तोंड करून, वरच्या साईडला तोंड करून फुंकर मारून ती उडून द्यायची. आणि ज्या काही तुमच्या मनात इच्छा असतील तर त्या तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि ही फुंकर आपल्याला मारायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. आता बघा, जर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छासुद्धा तुम्ही तिथे व्यक्त करायच्या आहेत, किंवा मग त्या पानावर लिहून ते अशा प्रकारे कापऱ्यावरती जाळायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा. हा उपाय जो आहे तर तुम्ही तो संध्याकाळी 6:30च्या नंतर करायचा आहे. जसं तुम्हाला वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.